इयत्ता 12वी विषय राज्यशास्त्र, प्रकरण क्रमांक 6 भारत आणि जग यामधील व्हिडिओ क्रमांक 1 या प्रकरणाची आपण सुरुवातीला प्रास्ताविक बघूया. त्याच्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे आणि तत्त्वे आपण बघणार आहोत. आता सुरुवातीला भारताच्या परराष्ट्र धोरण. आता परराष्ट्र धोरण म्हणजे ज्या वेळेस भारत 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झाला त्यावेळेस त्या ठिकाणी एक देशाच्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचं धोरण कशा पद्धतीचं असावं त्या दृष्टीने त्या ठिकाणी एक विचार प्रवाह निर्माण होऊ लागले. पण त्यावेळेस भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्या ठिकाणी एक भारताचं परराष्ट्र धोरण एक जगापेक्षा एक वेगळंच त्या ठिकाणी तत्त्व अवलंबून भारताचं परराष्ट्र धोरण त्या ठिकाणी त्यांनी स्वीकारलं आणि त्याच्यामुळे त्यांना भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि त्या दृष्टीने भारताच्या परराष्ट्र धोरणाचा एक उगम स्वातंत्र्यपूर्व काळामध्येच त्या ठिकाणी आपल्याला जो 150 वर्ष इंग्रजांच्या सत्ता काळाचा अनुभव आला होता त्यावेळेसच त्या ठिकाणी काही अंशी भारताचं परराष्ट्र धोरण, जसं भारतावर इंग्रजांचं त्या ठिकाणी वसाहतीचं राज्य होतं, इंग्रजांनीच राज्यकारभार सुरू केला होता आणि तरीसुद्धा त्या ठिकाणी त्याचा जरी काही ना काही एक सत्ता वाटचालीचा त्या ठिकाणी भाग राहिला तरी सत्तेचं धोरण राहिलं तरीसुद्धा त्या ठिकाणी भारताचं धोरण ब्रिटिश धोरणापेक्षा वेगळंच राहिलेलं आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये एक भारताने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी किंवा आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण आणि विकास बँक यांची निर्मिती जिथे झाली या ब्रेटन वुड्स परिषदेमध्ये भारतसुद्धा सहभागी झाला होता. त्याच्याबरोबर त्या ठिकाणी युनो ज्या ठिकाणी अंतिम सनद तयार करण्यात आली त्या सन फ्रान्सिस्को परिषदेमध्ये सुद्धा भारताने सहभाग घेतला होता. म्हणजे भारताचं जे परराष्ट्र धोरण त्या दृष्टीने त्या ठिकाणी एक खूप नाविन्यपूर्ण राहिलेलं आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य तर भारताच्या परराष्ट्र धोरणाची बाबतीत जर विचार केला तर आपण एक अलिप्तता हा शब्द त्या ठिकाणी मागेसुद्धा त्या ठिकाणी ऐकलेला असेल विद्यार्थी मित्रांनी. तर आणि आत्तासुद्धा त्या ठिकाणी तो भाग परत रिपीट झालेला आहे. जुन्या सिलेबसमध्ये सुद्धा 11वीला हा भाग होता परराष्ट्र धोरण. साधारणपणे एक भारत आणि जग या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी जागतिकीकरण या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी त्याचा भाग देण्यात आलेला होता. बदलते जग याच्यामध्ये त्या ठिकाणी परराष्ट्र धोरण दिलेलं होतं. आता भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे आपल्याला सुरुवातीला बघायची आहेत. आता आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा कायम ठेवणे हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं अतिशय महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. भारताच्या राज्यघटनेमध्ये भाग 4 कलम क्रमांक 51 जी मार्गदर्शक तत्त्व देण्यात आलेली आहेत त्या मार्गदर्शक तत्त्वामध्ये त्या ठिकाणी या भागाचा एक शांतता सुरक्षा या भागाचा त्या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे एक शांतता जी आहे ती आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता निर्माण करावी हे भारताचं त्या ठिकाणी प्रधान उद्दिष्ट आहे. म्हणजे भारताने एक साधारणपणे सुरक्षेचा जरी विचार केला पण ती स्वतःच्या देशाची सुरक्षेचा विचार केला नाही, पण जागतिक स्तरावर त्या ठिकाणी भारताचं त्या ठिकाणी एक उद्दिष्ट आहे शांतता आणि सुरक्षा आणि त्याचं संवर्धन करण्यासाठी विशेष स्तरावर प्रयत्न करणं गरजेचं आहे. असं त्या ठिकाणी तत्त्व भारताने एक परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत विचारात घेतलेलं आहे. आता त्याच्याबरोबरच त्या ठिकाणी एक शांतता सुरक्षिततेबरोबरच
स्वातंत्र्य मिळाल्यापासून आंतरराष्ट्रीय राजकारणात एक महत्त्वाची सत्ता बनून आणि त्याच्याबरोबरच आपला प्रभाव हा आणि पाठपुरावासुद्धा त्या ठिकाणी एक जागतिक स्तरावर असावा, म्हणजे शांतता आणि सुरक्षिततेच्या बाबतीत, असं त्या ठिकाणी उद्दिष्ट भारताचं आहे परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत. त्याच्याबरोबर भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या उद्दिष्टांमध्ये त्या ठिकाणी देशाचे सार्वभौमत्व, आता सार्वभौमत्व म्हणजेच त्या ठिकाणी कोणाच्याही नियंत्रणाखाली नसणं, देश एक स्वतंत्र असणं, असं एक त्या ठिकाणी तत्त्व त्यावेळेस भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये विचारात घेतलं गेलेलं आहे. सार्वभौमत्व आणि एकात्मता म्हणजेच त्या ठिकाणी भारतामध्ये अनेक जातीचे धर्माचे लोक राहतात आणि त्यांनी एकात्मता या तत्त्वाचा स्वीकार केला पाहिजे. हे तत्त्व जर स्वीकारलं त्याच्यामुळे एक संरक्षण करणं एक देशाच्या दृष्टीने एक खूप त्या ठिकाणी काही कठीण जाणार नाही. हे त्या ठिकाणी तत्त्व भारताचं त्यावेळेस होतं, भारताच्या संदर्भात आणि परराष्ट्र संदर्भात सुद्धा. त्याच्यानंतर आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धी मोठ्या प्रमाणात वाढवणं आणि आर्थिक विकासाला जेणेकरून जास्तीत जास्त प्रमाणात चालना देणं, त्या दृष्टीने त्या ठिकाणी एक राष्ट्रीय सुरक्षिततेचं जतन करणं याचासुद्धा त्या ठिकाणी समावेश भारताने केलेला आहे. जसं त्या ठिकाणी 1990पासून आर्थिक वृद्धीचा जो दर आहे तो वाढतच राहिलेला आहे भारताचा, म्हणजे जागतिक स्तरावर त्या ठिकाणी भारताचे संबंध हे दृढच होत राहिलेले आहेत. त्याच्याबरोबरच त्या ठिकाणी जागतिक अर्थव्यवस्थेशी एकात्मीकरण साधण्याचं धोरण अवलंबणं आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी शेजारी राष्ट्रांशी अगदी चांगले संबंध निर्माण होतील असं तत्त्व त्या ठिकाणी राखणं. त्याच्याबरोबर क्षेत्रीय गटाबरोबर म्हणजे जसं त्या ठिकाणी आसियान असेल, त्याच्यानंतर सार्क असेल किंवा त्या ठिकाणी युरोपियन युनियन असेल किंवा त्या ठिकाणी ओपेक, आपेक किंवा अजून इतर ज्या संघटना आहेत, सहकार्य संघटना, त्या ठिकाणी संबंध बळकट करणं म्हणजे त्या ठिकाणी मित्रत्वाचा संबंध निर्माण करणं. त्याच्यामुळे त्या ठिकाणी हिंदी महासागर क्षेत्र असो, इंडो पॅसिफिक क्षेत्र असो, या ठिकाणी शांतता सुव्यवस्था राखणं आणि एक त्याच्याबरोबरच भारत परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत त्या ठिकाणी या स्तरावर शांततेतून त्या ठिकाणी ही परराष्ट्र धोरणाची महत्त्वाची उद्दिष्टे सफल करू इच्छितो आहे. अशा पद्धतीची भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे आहेत. आता त्याच्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्त्वे. आता भारताचं तत्त्व त्या ठिकाणी ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस त्या ठिकाणी भारताचं परराष्ट्र धोरणाचं तत्त्व खूप त्या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण म्हणून त्या ठिकाणी विचारात घेतलेलं होतं. आता या ठिकाणी जी तत्त्व आहेत ती अगदी त्या ठिकाणी जसं आपण मार्गदर्शक तत्त्व विचारात घेतो ती आदर्शवादी राहिलेली आहेत घटनेतील, तशाच पद्धतीचं त्या ठिकाणी परराष्ट्र धोरणाची तत्त्वसुद्धा भारताची एक बऱ्याचशा देशांना किंवा आशियन आफ्रिकन राष्ट्रातील जे देश स्वतंत्र झाले, वसाहतवादाचा बराचसा अनुभव घेतलेला आणि त्या देशांना खरंच ती आदर्शवादीच राहिलेली आहेत. आता त्याच्यामध्ये पहिलं जे तत्त्व आहे राज्याची सार्वभौम समानता राखणं, म्हणजे जी राज्ये आहेत देशामध्ये त्यांची सार्वभौम समानता राखणं म्हणजेच त्या ठिकाणी त्यांना समानतेची वागणूक देणं. त्याच्यानंतर सर्व राज्यांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक एकात्मतेचा आदर करणं. तर राज्याचं सुद्धा प्रत्येक राज्याचा आता उदाहरणार्थ भारत देशामध्ये 28 घटक राज्य आहेत, 9 केंद्रशासित प्रदेश आहेत. या प्रत्येक राज्याची त्या ठिकाणी एक क्षेत्रफळ ठरलेलं आहे, सीमा ठरलेल्या आहेत. व त्यांचं सार्वभौमत्व आणि प्रादेशिक एकात्मता यांच्या दृष्टीने आदर राखणं हे गरजेचं आहे.
म्हणजे ते विकासाच्या दृष्टीने आणि परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर इतर राज्यांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करणं. एका राज्याने दुसऱ्या राज्याच्या राज्यकारभारामध्ये हस्तक्षेप न करणं. उदाहरणार्थ महाराष्ट्राने गुजरातमध्ये हस्तक्षेप करणं किंवा गुजरातने उत्तर प्रदेशाच्या राज्यकारभारामध्ये हस्तक्षेप न करणं किंवा इतर बाबींमध्ये त्या ठिकाणी कुठल्या ना कुठल्या विकासाच्या बाबीं किंवा औद्योगिक आर्थिक सामाजिक कुठल्याही स्तरावर त्या ठिकाणी हस्तक्षेप करू नये. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय कायद्याचा सन्मान. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या ठिकाणी जे कायदे केले जातात युनो म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघामार्फत, त्या बाबतीत त्या ठिकाणी त्याचा आदर राखणं आणि त्याचा एक सन्मान करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय आणि क्षेत्रीय संघटनांमध्ये सक्रिय सहभाग. जागतिक स्तरावर जेवढ्या सहकार्य संघटना आहेत त्या सर्व सहकार्य संघटनांशी भारताचे मित्रत्वाचे संबंध असो, मग त्याच्या ठिकाणी सार्क असो किंवा आसियन असो किंवा त्या ठिकाणी ओपेक असो, ऑपेक असो, अशा कुठल्याही संघटना असतील तर त्या संघटनांमध्ये त्या ठिकाणी एक भारताचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. जरी भारत सभासद नसला तरी त्या ठिकाणी भारताने त्या ठिकाणी एक त्या संघटनेच्या कार्यामध्ये सक्रिय सहभाग घेतलेला आहे. त्याच्यानंतर शांततापूर्ण सहजीवन आणि आंतरराष्ट्रीय विवादामध्ये शांततामय मार्गाने निराकरण यावर विश्वास. आता शांततापूर्ण सहजीवन आणि आंतरराष्ट्रीय जे विवाद निर्माण झालेले असतील त्यातून शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी ते प्रश्न सोडवणे आणि त्याच्याबद्दल त्या ठिकाणी एक विश्वास निर्माण करणं एकमेकांमध्ये, हा त्या ठिकाणी महत्त्वाचा तत्त्वाचा भाग त्या ठिकाणी भारताच्या परराष्ट्र धोरणांमध्ये त्या ठिकाणी दिसून येतो. त्याच्यानंतर पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत त्या ठिकाणी 7 सप्टेंबर 1946 रोजी ऑल इंडिया रेडिओवर त्या ठिकाणी पूर्वी त्या ठिकाणी प्रसारमाध्यमांमध्ये त्या ठिकाणी एक ज्यावेळेस आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्या देशामध्ये प्रसारमाध्यमांमध्ये त्या ठिकाणी हेच माध्यम जास्त प्रभावी होतं. अगदी ग्रामीण भागापर्यंत त्या ठिकाणी ज्याचा प्रसार होता आणि सहजगत्या त्या ठिकाणी प्रत्येक किंवा बऱ्याच व्यक्तींपर्यंत त्या ठिकाणी पोचलेलं माध्यम म्हणून रेडिओ हेच माध्यम प्रभावी होतं. मग ऑल इंडिया रेडिओवर त्यावेळेस भाषण पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्या ठिकाणी भारताच्या परराष्ट्र धोरणाची वैशिष्ट्ये स्पष्ट केली. आता त्यावेळेस त्यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलं तर भूतकाळात जागतिक युद्ध झाली. आता साधारणपणे त्या ठिकाणी जागतिक युद्ध भूतकाळात जी झालेली 1914 ते 18 पहिलं महायुद्ध झालं होतं आणि त्या पहिल्या महायुद्धामध्ये त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात जगाची हानी झाली होती. मग त्या ठिकाणी मित्र राष्ट्र असतील किंवा शत्रू राष्ट्र असतील त्या दोन्ही गटांचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं, आर्थिक नुकसान, किंवा जे देश ओढले गेले होते लष्करी गटामध्ये सुद्धा त्यांचंसुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं होतं. त्याच्यानंतर जे दुसरं महायुद्ध झालं होतं 1939 ते 1945ला, तर ते महायुद्ध होण्याचं कारण म्हणजेच त्या ठिकाणी जर्मनीचं पहिल्या महायुद्धामुळे झालेल्या नुकसानाबरोबरच त्या ठिकाणी जर्मनीच्या प्रदेशाचे विभाजन केलं होतं दोस्त राष्ट्रांनी आणि जर्मनीमध्ये सुडाची भावना निर्माण झाली होती आणि त्यावेळेस त्या ठिकाणी 1939च्या अगोदर हिटलरची हुकुमशाही निर्माण झाली. मग त्याच्यानंतर इटलीमध्ये मुसोलिनीची हुकुमशाही निर्माण झाली आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी एक युद्धमय वातावरण त्या देशांमध्ये तयार झालं युरोपियन राष्ट्रांमध्ये. आणि तेव्हा त्या ठिकाणी दुसरं महायुद्ध 1939ला सुरू झालं आणि ते 45पर्यंत झालं. या दुसऱ्या महायुद्धातसुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दोस्त राष्ट्रांचं आणि शत्रू राष्ट्रांचं नुकसान झालेलं होतं आणि त्यावेळेस एक भारतसुद्धा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी भारतावर इंग्रजांचं राज्य होतं, त्याच्यामुळे भारतसुद्धा त्या युद्धामध्ये त्या ठिकाणी अप्रत्यक्ष पद्धतीने त्या ठिकाणी एक सहभागी झालेला होता, कारण इंग्लंडसुद्धा त्या ठिकाणी दोस्त राष्ट्रांच्या बाजूने होता. त्याच्यामुळे त्या ठिकाणी भारताला सुद्धा त्यावेळेस त्या ठिकाणी एक
भूमिका अप्रत्यक्ष पद्धतीने बजावावी लागली होती. म्हणजे त्याचेसुद्धा काही ना काही अंशी परिणाम आपल्या देशावर झालेले होते. आता साधारणपणे मग हे पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध म्हणजे हे भूतकाळात झालेली जी जागतिक युद्ध होती, तर याच्यामुळे जगाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. आणि भविष्यात अशी विनाशकारी कारणीभूत ठरतील अशी युद्ध होऊ नये आणि त्या दृष्टीने आपण परस्पराविरोधी लष्करी कराराच्या आणि गटांच्या राजकारणापासून दूर राहावं. म्हणजे जगामध्ये जे दोन लष्करी गट होतं, एक अमेरिकेचा लष्करी गट होता आणि दुसरा रशियाचा लष्करी गट होता. या दोन्ही लष्करी गटापासून आपण दूर राहावं आणि आपलं एक वेगळं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावं, असं त्या ठिकाणी ऑल इंडिया रेडिओ आकाशवाणीवरून त्या ठिकाणी एक त्यावेळचे म्हणजे होणारे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संदेश दिलेला होता 1946ला. म्हणजे त्यांनी असा प्रस्ताव दाखल केला होता. म्हणजे इंग्लंडबरोबर त्यांनी असंही म्हटलं होतं, आपले मैत्रीपूर्ण संबंध राहतील, जरी 150 वर्ष राज्य केले तरीसुद्धा त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध राहतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती. त्याच्याबरोबर अमेरिका असो, रशिया या दोन्ही लष्करी गटांशी मैत्री करण्यासाठी त्यांनी त्यांना आमंत्रितसुद्धा केलेलं होतं. त्याचबरोबर चीनबरोबर असलेली मैत्री आपली पूर्वीप्रमाणेच कायम राहील अशी त्यांनी त्या ठिकाणी एक आशा व्यक्त केलेली होती. म्हणजे चीनने नंतर भूमिका बदललेली 1962ला भारतावर आक्रमण केलं होतं आणि भारताचा पराजय केला होता 1962मध्ये. त्याच्यानंतर आशिया खंडामध्ये भारताच्या स्थानाबद्दल ते म्हणाले, तर आम्ही आशियाई आहोत. बघा, पंडित जवाहरलाल नेहरूंनी म्हटलेलं होतं, आम्ही आशियाई आहोत. तर त्या दृष्टीने एक आशियाई असल्याकारणाने आशियातील लोक आम्हाला इतर खंडातील लोकांपेक्षा त्या ठिकाणी जवळचे आहेत. त्याच्यामुळे भारताचे स्थान हे पश्चिम, दक्षिण आणि आग्नेय आशियासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण या क्षेत्रामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावणारा एक मोठा देश म्हणून त्या ठिकाणी भारताचं स्थान हे महत्त्वपूर्ण आहे. अशी भूमिका त्या ठिकाणी भारताचे त्या ठिकाणी म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेली होती. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांनी हा अलिप्ततावाद हा शब्द प्रयोग केलेला होता. आता या ठिकाणी अलिप्ततावाद हा स्वतंत्र मुद्दा आहे. आता अलिप्ततावाद म्हणजेच त्या ठिकाणी कुठल्याही लष्करी गटामध्ये सामील न होता स्वतंत्र एक त्या ठिकाणी वेगळंच चूल मांडणं किंवा एक वेगळंच त्या ठिकाणी अस्तित्व निर्माण करणं, त्यालाच अलिप्ततावाद असं म्हटलेलं आहे. हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे एक अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि अलिप्ततावाद या धोरणामुळे जवळजवळ त्या ठिकाणी आशिया आफ्रिका खंडातील जे काही स्वतंत्र झालेले राष्ट्र आहेत ते बरेचसे राष्ट्र या गटामध्ये सामील झाले आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्यांना त्यांचा विकास या महासत्तापासून त्या ठिकाणी वेगळं राहून करता आला. म्हणजे अलिप्ततावादाशी शब्दशः अर्थ त्या ठिकाणी कोणत्याही लष्करी करारात भाग होण्यास नकार. म्हणजे आपण कुठल्याही लष्करी गटामध्ये सामील होणार नाही, अमेरिकेच्या लष्करी गटामध्ये सामील होणार नाही का रशियाच्या लष्करी गटामध्ये सामील होणार नाही. आपण एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणार आणि या लष्करी गटाशी सुद्धा मैत्री निर्माण करणार, असं जे तत्त्व होतं ते तत्त्व म्हणजे अलिप्ततावादी तत्त्व होतं. आता त्याच्याबरोबर युरोप, आशिया आणि जगातील इतर भागातील देशांशी लष्करी करार करून अमेरिका आणि रशिया यांनी आपापलं दोघांनी वेगवेगळं अस्तित्व किंवा जे प्रभाव क्षेत्र जिथं निर्माण करता येईल
ते निर्माण करून आपला विस्तार वाढवण्याचा त्यावेळेस प्रयत्न केला होता. आता पुढचा जो मुद्दा आहे, माहीत आहे का तुम्हाला. आता माहीत आहे का तुम्हाला मध्ये त्या ठिकाणी इथं दिलेलं आहे अमेरिकेचे लष्करी करार. आता अमेरिकेच्या लष्करी करारामध्ये त्या ठिकाणी एक जे लष्करी करार अमेरिकेमध्ये झाले, तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी साधारणपणे अमेरिका या लष्करी गटामध्ये त्या ठिकाणी जे देश सामील होते त्यांच्यासाठी ते बंधनकारक होते. आता नॉर्थ अटलांटिक ट्रेटो ऑर्गनायझेशन हा 1949 मध्ये नाटो नावाचा हा करार करण्यात आला होता. त्याच्यानंतर न्यूजूस 1951 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड याच्या दरम्यान हा करार करण्यात आला होता. त्याच्यानंतर सिएटोमध्ये साऊथ ईस्ट आशिया ट्रेटो ऑर्गनायझेशन अशा पद्धतीचा जो करार होता. मग याच्यामध्ये अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, बांगलादेश, फिलिपाईन्स, थायलंड हे देश याच्यामध्ये सामील झालेले होते. त्याच्यानंतर पुढचा जो करार होता तो म्हणजे सेटो. आता सेंटो करार जो होता अशा पद्धतीचा जो करार होता 1955 मध्ये झाला होता. आता सेंट्रल ट्रेटी ऑर्गनायझेशन म्हणून हा करार ओळखला जात होता. आता या करारामध्ये 1955 मध्ये इराण, इराक, पाकिस्तान, तुर्कस्तान, इंग्लंड हे देश सामील झाले होते. आणि नंतर मग 1958 मध्ये अमेरिका या करारामध्ये सामील झाला होता. त्याच्यानंतर सोव्हिएट रशियामध्ये सुद्धा त्या ठिकाणी एक करार झाला होता. साधारणपणे सोव्हिएट रशियामध्ये त्या ठिकाणी जो लष्करी करार झाला होता, तर सोव्हिएट युनियन अँड चायना सिग्नेड आणि मिलिटरी अलायन्स हा अशा पद्धतीचा 1950 मध्ये त्या ठिकाणी वारसा करार म्हणून त्या ठिकाणी विचारात घेतला जातो. 1950चा वेगळा आणि 55चा हा वेगळा करार त्या ठिकाणी हा रशियाच्या संदर्भातला विचार केला गेलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी एक विचार जर केला, अमेरिकेने लष्करी करार केले, लगेच रशियाने लष्करी करार केले आणि या देशांना त्या ठिकाणी एक जवळ करण्याचा काम त्या काळामध्ये केलं होतं. जसं अमेरिकेच्या लष्करी गटातील 12 राष्ट्रांनी 1949 मध्ये त्या ठिकाणी हा नाटो करार केला होता. अशा पद्धतीने त्या ठिकाणी एक अशा या लष्करी गटामध्ये सामील न होता आपण जर वेगळं जर अस्तित्व निर्माण केलं तर ते देशाच्या विकासाच्या दृष्टीने नक्कीच फायद्याचं राहील, असं त्या ठिकाणी आपल्या देशाचे त्यावेळचे पंतप्रधान एक पंडित जवाहरलाल नेहरू हे एक ओळखून होते आणि त्याच्यामुळे त्यांनी भारताचं परराष्ट्र धोरण हे एक त्या ठिकाणी अलिप्ततावादी धोरण म्हणून त्या ठिकाणी स्वीकारलं. आणि या दोन महासत्तांपैकी कोणत्याही एकाच्या नेतृत्वाखालील आपण जर लष्करी कराराचा भाग होण्यास नकार देऊन असं जर त्या ठिकाणी अल्पताचा जर मार्ग निवडला तर त्याच्यातून त्या ठिकाणी एक आपला नक्कीच त्या ठिकाणी विकासात अडथळा येणार नाही आणि दोन्ही महासत्तांपासून त्या ठिकाणी समान अंतर राखण्याचं धोरण त्यावेळेस भारताने अवलंबलं आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी अलिप्ततावादाचा संकल्पना आणि धोरण त्यावेळच्या आपल्या पंतप्रधानांनी त्या ठिकाणी एक चाणाक्ष धोरण त्यावेळेस आखलेलं होतं आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्यांना भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार म्हणून त्या ठिकाणी ओळखले जाते. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या ठिकाणी या चळवळीमध्ये अलिप्ततावादी चळवळीमध्ये बरेचसे राष्ट्र सामील झाले आणि त्याच्यामुळे ही एक त्या ठिकाणी मोठी अलिप्ततावादी चळवळच त्या काळामध्ये सुरू झाली. म्हणजे कुठल्याही लष्करी गटातनं
सामील होता, त्यांच्याशी मैत्रीचे संबंध निर्माण करून त्यांच्याकडनं मदत करून त्या ठिकाणी आपल्या देशाचा विकास करावा, असं त्या ठिकाणी हे धोरण होतं. आणि त्या दृष्टीने आपल्या पंतप्रधानांचं योगदान महत्त्वपूर्ण आहे. आता शीतयुद्ध संपल्यानंतर अलिप्ततावादाच्या प्रस्तुतीबद्दल त्या ठिकाणी अनेक प्रश्न उभे राहिले होते, परंतु अलिप्ततावादाच्या जर धोरणातील मूलभूत तत्त्वे, स्वतंत्र परराष्ट्र धोरण आणि शांततेचा मार्ग हे आजही त्या ठिकाणी अगदी आपल्याला देशाच्या दृष्टीने किंवा जे देश त्या ठिकाणी या चळवळीमध्ये सामील झाले होते त्या देशांच्या विकासाच्या दृष्टीने फायद्याचेच ठरलेले आहेत. आता पुढचा जो मुद्दा आहे बघा, शोधापाहूमध्ये दिलेले 1961मध्ये बेलगड येथे झालेल्या अलिप्ततावादी देशांच्या पहिल्या शिखर परिषदेमध्ये अलिप्ततावादाचे निकष ठरविण्यात आले. ते निकष कोणते होते? आता अलिप्ततावादी जी चळवळ होती, आता या बाबतीत त्या ठिकाणी जे निकष ठरविण्यात आले, साधारणपणे जवळजवळ जे निकष होते, तर त्याच्यामध्ये पहिला निकष कोणत्याही सत्ता गटाशी जोडून न घेणे, म्हणजे कोणत्याही लष्करी गटाशी जोडून न घेणं. त्याच्यानंतर लष्करी युतींना विरोध करणं, म्हणजे लष्कराच्या युतीला त्या ठिकाणी आपण व्यक्तिशः विरोध करणं त्या देशाने त्या राष्ट्राने. त्याच्यानंतर स्वतंत्र परराष्ट्र धोरण आखण्याचे स्वातंत्र्य जपणे, म्हणजे आपलं जे देशाचे जे परराष्ट्र धोरण आहे स्वतंत्रपणे आखण्याचा त्या ठिकाणी एक प्रयत्न करणं. त्या दृष्टीने त्या ठिकाणी एक बेलग्रेड येथे 1961मध्ये जी अलिप्ततावादी चळवळ झाली, त्या चळवळीमध्ये त्या ठिकाणी साधारणपणे भारत संस्थात्मक सदस्यही होता. त्याच्याबरोबर युगोस्लावियाचे टिटो, इजिप्तचे नासेर आणि इंडोनेशियाचे सुकार्नो ही त्या ठिकाणी भारतानंतरचे सदस्य होते. म्हणजे त्यामध्ये भारत त्या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण भूमिका या चळवळीमध्ये भारताने निभावलेली आहे. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी एक आशियन आणि आफ्रिकन राष्ट्र इतर त्या ठिकाणी या चळवळीला पाठिंबा दिला आणि प्रत्यक्ष या चळवळीमध्ये सहभागी झाले. आणि नंतरच्या काळात त्या ठिकाणी प्रत्येक देशाच्या आर्थिक परिस्थितीनुसार त्या ठिकाणी ते जास्त काळ या चळवळीमध्ये राहू शकलेले नाही. हळूहळू कोणत्या लष्करी गटात त्यांनी सदस्यत्व पत्करलेलं आहे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी नंतरच्या काळात जग द्विध्रुवीय व्यवस्थेमध्ये विभागलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे जे घटक आहेत ते घटक आपण पुढच्या तासाला बघूया.